आहे ती तर समशेरीची धार आहे, ती तर समशेरीची धार आहे. स्त्री म्हणजे अबला नाही ती तर धगधगता अंगार आहे. स्त्री म्हणजे अबला नाही ती तर धगधगता अंगार आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मयुरी गजानन भांगे आहे. आज 8 मार्च आपण येथे सर्वजण जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी उपस्थित आहे. सर्वप्रथम सर्व महिला भगिनींना माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी 8 मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो. जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो. एक शिक्षित महिला म्हणजे संपूर्ण कुटुंबाची प्रगती. स्त्रियाशिवाय नाही जीवनाची शान, तिच्या कर्तृत्वाला देऊने मान. साजरा करीत आहो महिला दिन, महान महिला दिन महान. सर्वांना माझा महिला दिन साजरा करण्यासाठी येथे जमलेलो आहोत. दरवर्षी 8 मार्चला महिला दिन साजरा केला जातो. याचा उद्दिष्ट एकच आहे की महिलाच्या कार्याचा सन्मान करणे आणि त्याला समाजाधार आहे. स्त्रियाशिवाय समाजाला आधार. जन्म बाईचा खूप गाईचा, एक आईचा एक ताईचा. घमघमे सारा गंध जाईचा, घमघमे सारा गंध जाईचा. जन्म बाईचा खूप गाईचा, एक आईचा एक ताईचा. जाणते आता वेगळे काही, जाणते आता वेगळे काही. रंगते साऱ्या या दिशा दाही, रंगते साऱ्या या दिशा दाही. आस कोणाचा रोज रात्रीचा, आस कोणाचा रोज रात्रीचा. जन्म बाईचा खूप गाईचा, एक आईचा एक ताईचा. धन्यवाद. साजरा करतो. आज प्रत्येक क्षेत्रात बघलं तर आपण महिलांनी खूप चांगली काम केलेलं आहे. चांगल्या क्षेत्रामध्ये त्यांची कामगिरी आहे. क्रीडा असो किंवा विमान चालक असो. त्याचबरोबर आज आपल्या देशाची राष्ट्रपती ही महिलाच आहे. तर आपण सर्व महिलांनी असा एक निर्णय घेतला पाहिजे की आपली मुलगी शिकली पाहिजे. त्यांना प्रोत्साहित करा आणि त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्या. आपण असं दुसऱ्याचा विचार केला नाही पाहिजे की माझी मुलगी मी घडवणार आहे, दुसरं घडवणार नाही. त्यांचा विषय सोडून द्या आणि स्वतः आपल्या मुलीकडे लक्ष द्या आणि त्यांच्या कार्यामध्ये आपण सहभाग केला पाहिजे. कोणताही कार्यक्रम असो किंवा काही असो की आपली मुलगी ह्या कार्यक्रमाला नाही जायला पाहिजे किंवा त्या कार्यक्रमाला नाही पाहिजे असं प्रत्येकजण सांगतं. परंतु आपण त्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि स्वतः तिथे जाऊन तिची प्रोत्साहन वाढवली पाहिजे की जेणेकरून आपली मुलगी काहीतरी पुढे भविष्यामध्ये घडवेल किंवा काहीतरी चांगल्या कार्यापर्यंत पोहोचेल. याच्यासाठी आपण सर्व महिलांनी एक निर्णय घेतला पाहिजे की मुलींना शिक्षण चांगल्या प्रकारे दिलं पाहिजे. गावात असं रूढी किंवा परंपरा चालू असते की मुलगी शिकली म्हणजे चांगलं किंवा वाईट असे काहीतरी वेगळेच विचार असतात. परंतु हे सगळं विचार सोडले पाहिजे. मुलींना शिकवणे आवश्यक आहे. या जगाची गरज आहे. मुलगी आज कोणत्या क्षेत्रामध्ये नाही असं नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये ही मुलगी कार्यरत आहे. गावाच्या प्रथम नागरिकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत ही एक महिलाच आहे. मग आपण आपल्या मुलीला का नाही शिकवलं पाहिजे? त्याच्यासाठी प्रत्येकाने मुलीकडे जरूर तेवढे लक्ष द्या. शाळेत पाठवा, त्यांना शाळेमध्ये काय अभ्यास दिला किंवा काय नाही यांच्याकडे सुद्धा लक्ष द्या. जेणेकरून आपण आपल्या मुलीचं भविष्य आपल्याच हातात आहे ते आपणच सुधरू शकतो. शिक्षकही चांगल्या प्रकारे त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे शिक्षकांनाही. आणि तसं बघलं तर मुलींनाही आपण तेवढं प्रोत्साहन देत नाही की एका घरात जर मुलं 2 असतील, एक मुलगा आणि एक मुलगी, तर ज्या प्रकारे आपण मुलीला काम सांगतो त्या प्रकारे मुलाला सांगतो का नाही सांगत. म्हणजे आपण आपल्या घरातच आपण भेदभाव करतो तर झटकाव करणार नाही. या गोष्टीकडे लक्ष द्या आणि मुलीला चांगल्या प्रकारे शिकवा. मुलीचं भविष्य घडायचं असेल तर
आईने स्वतःहून समोर यायला पाहिजे आणि स्वतः काहीतरी करून दाखवण्याची त्यांच्यामध्ये जिद्द निर्माण केली पाहिजे. आदिशक्तीचा नारी शक्ती महान आहे, व्यापले तिच्या सर्वे जग आहे. नारी शक्ती महान आहे, तिच्यात सारे जग आहे. कष्टाचा तिचा सत्कार करू, चला महिला दिन साजरा करू, चला महिला दिन साजरा करू. पंखांना ती दिशा देते, आशांना ती पंख देते. चला तिचा सन्मान करू, महिला दिन साजरा करू. वार नाही ती तलवार आहे, वार नाही ती तलवार आहे. धरत्या समेरेशी ती धार आहे. चला तिचा सत्कार करू, महिला दिन साजरा करू. बहीण आई मैत्रीण सखी व्यापली आहे तिच्यात सारी आदिशक्ती. तिच्यावर फुलांचा वर्षाव करू. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्त्री आहे म्हणून विश्व आहे, स्त्री आहे म्हणून विश्व आहे, स्त्री आहे म्हणून घराला घरपण आहे, स्त्री आहे म्हणून घराला घरपण आहे, स्त्री आहे म्हणून नाते आहे, स्त्री आहे म्हणून नात्याला संबंध आहे, स्त्री आहे म्हणून नात्याला प्रेम आहे. म्हणून कळाली ज्याला स्त्री म्हणून कळाली, ज्याला स्त्री तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री म्हणून बहीण कळाली त्याला मुक्ताईचा नामदेव झाला. ज्याला बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा नामदेव झाला. ज्याला मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला पत्नी म्हणून स्त्री मिळाली तो सीतेचा राम झाला, तो सीतेचा राम झाला. सर्वप्रथम म्हणजे जातो. आज स्त्रीने आत्मनिर्भर झाले पाहिजे, स्त्रीने स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. आज आपण बघतो सावित्रीबाई फुले, सानिया मिर्झा, जुई चावला, त्याने अनेक क्षेत्रात स्त्री असून इतिहास घडवला. आज मी सर्वांना ह्या मुद्द्यावर बोलतो की आज सर्व बहिणीला सांगतो की आज त्याने आज मुलीला शाळेत पाठवावे, चांगले शिक्षण द्यावे आणि मुलीला सपोर्ट करावे स्त्रियाला, आणि ते मुलींना या संधीचे सोने करावे. आज मुलाच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे. आज प्रत्येक क्षेत्रात मुली संसाराच्या रथाचे 2 चाका आहेत. आज पत्नी संसाराच्या दोन चाका आहेत. आज भारतीय समाजात संस्कृती आपण बघतो